एक्सू आणि गुडलॉट नावानी हा प्रोडक्ट आहे. पॅन इंडियामध्ये माझा सेल आहे. मला हे माहिती होतं की भरपूर लोक त्याला थर्ड पार्टी म्हणून एक्सपोर्ट करतात. नमस्कार, आज आपण आलेलो आहे आपल्या एका स्टुडंटकडे ज्याचं प्रोडक्ट हे पॅन इंडिया जात होतं, पण त्याला माहिती नव्हतं की तो एक्सपोर्ट कसा करायचा. तो आपल्या मेच्या बॅच मध्ये जॉईन झाला आणि त्याच्यानंतर त्याला प्रोसेस सगळ्या सिस्टीम कळाल्या, त्यांनी त्या फॉलो केल्या. त्याच नंतर त्याला इंटरनॅशनल बाहेर कसा मिळाला याबाबत आपण आज जाणून घेऊया. तर मला हे जाणून घ्यायचं की तू मेच्या बॅचला आला, त्याच्यानंतर आपलं बोलणं झालं नाही किंवा नाही का आपलं बोलणं व्हायचं ते पण मीटिंग मध्ये व्हायचं, पण असं समोरासमोर कधीच आपलं बोलणं नाही झालं. तर मला जाणून घ्यायचंय की तू ह्या क्लासमध्ये कसा आला, तर त्याच्याबद्दल मला थोडीशी माहिती. मलाही तुम्हाला सांगायचं होतं की मी तुमच्याकडून जे काही शिकून गेलो त्यानंतर काय डेव्हलपमेंट झाल्यात, पण मी तुम्हाला थोडं मागं नेईल. ऍक्च्युअली काय माझं ऑलरेडी प्रोडक्ट आहे मार्केट, ओके, आणि एक्सू आणि गुडलॉट नावानी हा प्रोडक्ट आहे. पॅन इंडियामध्ये माझा सेल आहे. मला हे माहिती होतं की भरपूर लोक त्याला थर्ड पार्टी म्हणून एक्सपोर्ट करतात. मग माझ्या डोक्यात आलं की सालं ते करतात तर आपण का नाही करायला पाहिजे. इव्हन वी हॅव दॅट कॅपेबिलिटी, पण आपल्याला गायडन्स नव्हतं, काही नव्हतं. नंतर मी सहज मोबाईल स्क्रोल करत होतो, त्याच्यात तुमचं मला भेटलं. अखंड क्लासेस म्हणून मी बघितलं. नंतर मी विचार केला काय करायला पाहिजे काय नाही. मग कदाचित तुम्हाला आठवण असेल, मी तुमच्या क्लासला व्हिजिट पण केली होती. त्या दिवशी भरपूर लोक पण तिथं होते ते माहिती घेण्यासाठी. नंतर शेवटी मी पण तिथे बसलो, तुम्ही मला सगळं सांगितलं. परत मी घरी आलो, वडिलांशी भावाशी विचार केला, विचार परामर्श झाले. ते म्हटले ठीक आहे, तुला जर इंटरेस्ट असेल तर तू एकदा ट्राय करून बघ. मग मी आलो तुमच्याकडे, सगळं शिकून घेतलं. नंतर मला भरपूर याच्यातल्या गोष्टी माहिती पडल्या ज्या मला माहिती नव्हत्या. तर त्याच्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला आभार मानेल. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तू क्लास जॉईन केला, त्याच्यानंतर पुढे काय प्रोसेस झाली, की तुला कशी ग्रोथ झाली किंवा तुला अजून काय नॉलेज आलं त्याच्याबद्दल. मला अगोदर तर म्हणजे मला माहिती होतं एक्सपोर्टला स्कोप आहे, पण त्याच्या प्रोसेस काय परत काय ते मला काहीच आयडिया नव्हती. माझा प्रोडक्ट इंडियामध्ये अवेलेबल होता, पण मला ते नॉलेज नसल्यामुळे मला हे माहिती नव्हतं की इंडिया सोडून अजून 190+ कंट्रीज आपल्याकडे आहेत मार्केटिंगला, आणि मी सीमित होतो भारतापर्यंत. तुमच्याशी जेव्हा मी क्लासेस वगैरे घेतले, नंतर मला सगळं कळालं की आपण अजून काय मार्केटिंग करू शकतो, किती मोठं मार्केट आहे. पॅन म्हणजे अख्ख्या जगात आपण आपलं प्रोडक्ट पाठवू शकतो. आपले जे क्लास चालायचे, जे आपले रोजचे सेशन होतात, तर याबद्दल तुझं काय मत आहे आणि त्यानंतर तुला फायदा काय झाला तुझ्या एक्सपोर्टच्या आत्ताच्या बिझनेस मध्ये? अगोदर जसं तुम्हाला सांगितलं, मी माझं प्रोडक्ट जात होतं, साइड बाय साइड माझी डिजिटल मार्केटिंग सुद्धा चालू होती. नंतर तुम्ही जे काय स्टेप्स सांगितल्या की तुम्ही डिजिटल मार्केटिंग थ्रू पण त्याच्यामध्ये कसं करू शकता, ते मी सगळे अप्लाय केले, त्या प्रोसेस अनुसार गेलो. तर त्याच्यानंतर काय झालं, माझं 4-5 बाहेरशी कॉन्टॅक्ट झाला. त्याच्यापैकी 2 सोबत माझं टॉक झालं, 3ला मी सॅम्पल पाठवलेत. तर एक UAE मध्ये आहे, त्यांचं सगळं माझं टॉक झालं, सगळं ट्रेड सुद्धा झालं. मी व्हाईट लेबलिंगला त्यांना देतोय. सध्या माझं प्रोडक्ट कॅनडाची एका कंपनी सोबत टॉक चालू आहे, त्यांच्या तिथलचे कोणी जे बाहेर असतील त्यांच्यासोबत. आता तुझे जे क्लास चालायचे, तर या क्लास मार्फत तुला नवीन जे एक्सपोर्टर आहेत, तर त्यांना तुला काय सांगायला आवडेल की प्रामुख्याने तुम्ही काय करायला पाहिजे? मी एक गोष्ट नक्की सांगेल की एक्सपोर्ट मध्ये तुम्हाला खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आता समजा मी मॅन्युफॅक्चरर आहे, मला लिमिटेड प्रोडक्ट आहे करायला. माझं सध्या जॅगरीचं आहे, मी जॅगरी सोडून अजून 1-2 प्रोडक्ट करू शकतो, ते पण या फील्डशी रिलेटेड. पण ज्यांना एक्सपोर्ट करायचं आहे त्यांना वाईड अपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये मल्टिपल प्रोडक्ट्स ते करू शकतात ऍज अन मर्चंट एक्सपोर्ट. आतापर्यंत अखंडच्या तू ज्या प्रोसेस शिकलाय, तर ह्या प्रोसेस मधून तू आता गेलात, तर ह्यानंतर तुला फायदा काय झाला, की तुझा ट्रेड आता कुठपर्यंत आलाय, त्याची पोझिशन काय आहे आता? मला फायदा तर नक्कीच झालाय. तर माझे काही साधारण 2 ट्रेड सध्या झालेत. ओके. आणि मला फ्युचर प्रोजेक्शन सुद्धा आलेत ऑलरेडी, जे एक्झिस्टिंग ट्रेड जे केलेत मी त्याच्यामध्ये. ओके. आणि आता तुझं कम्युनिकेशन कोणासोबत चालू आहे, की माझं आता बोलणं चालू वगैरे असं काय? एक करंटली कॅनडा सोबत चालू आहे. बाकी मी 2-3 जागेवर सॅम्पल झालेत, म्हणजे पाठवले आहेत. ओके. नंतर त्यांचा काय रिस्पॉन्स येतो त्याच्यावर आहे. आणि मला हे तुला विचारायला आवडेल की तू आतापर्यंत कितीचा ट्रेड केला किंवा किती क्वांटिटी पाठवली? सुरुवात माझी फ्रँकली सांगतो 500 किलो वरून झाली होती. ओके. सध्या मी एक इन अ स्पॅन ऑफ 2 मंथ्स तो 2-2.5 टन पर्यंत गेलाय पर मंथ. ओके. आणि ज्या कंपनीचे जे मी जिथं पाठवतोय त्यांचं मला जे प्रोजेक्शन आले तो सध्या 13-15च्या जवळजवळ आहे पर मंथ, आणि तो वाढणारच आहे डे बाय डे. ओके. आणि तुला अजून टार्गेट काय आहे, की मला इथपर्यंत माझं प्रोडक्ट न्यायचंय किंवा मला एवढं प्रोडक्ट करायचंय, प्रोडक्ट मला एक्सपोर्ट करायचं, तर हे टार्गेट तुझं काय नक्की? माझं तर टार्गेट आहे जेवढी माझी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा 120% जास्त माझ्याकडे डिमांड राहायला पाहिजे. अखंड मध्ये तू आजपर्यंत जे क्लास केले आणि त्या बाबतीत तुला काय रिव्ह्यू द्यायला आवडेल, की खरंच इथं काय होतं आणि कशा पद्धतीने काम होतं?
सांगायला तर भरपूर आहे, पण मी एक नक्की सांगू इच्छितो की मला एकदम फॅमिलियर सारखं वातावरण आहे. तुम्ही मला जेवढे पण डाऊट्स होते मी त्यांना विचारले, भरपूर प्रश्न सुद्धा विचारलेत, पण कधी मला असं वाटलं नाही की मी म्हणजे आय एम आउट ऑफ द बॉक्स. त्यांनी मला ॲज अ फॅमिली कन्सिडर करूनच त्यांनी मला शिकवलंय. आणि आज सुद्धा मला तुमच्या तिथून फोन सुद्धा येतात, कुठं सर काही प्रॉब्लेम आहे का, कसं चालू आहे का. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. जे आफ्टर सेल सर्व्हिस आपण म्हणतो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, तसं इन शॉर्ट मी असं सांगेन.